बसा. सर मी बीड जिल्ह्यातील राष्ट्र तालुक्यातील भोजवाडी या गावातून आलो आहे. सर माझं पहिली ते चौथीचं शिक्षण गावामध्ये जिल्हा परिषद शाळेत झालं आणि त्यानंतर 5वी ते 10वीचं शिक्षण रयत शिक्षण संस्थेचं विद्यालय महात्मा गांधी विद्यालय कर्जत इथून झालं आणि 11वी-12वी शिक्षण कडा इथून झालं आणि ग्रॅज्युएशन माझं BSc केमिस्ट्रीमधून कडा इथून झालं. तुम्ही रिलॅक्स व्हा होतं, एकदम रिलॅक्स व्हा आणि रिलॅक्स होऊन आपण बोलूया. काही एकदम घाबरू नका आणि काही तुम्हाला असं नाही, एकदम शांततेने आणि योग्य विचारलं ते. आता तुम्ही म्हटलं की हिवरा तिथून आलेला आहे तुम्ही, बरोबर, जवळपास म्हणजे बीड जिल्ह्यातून आलेला. बीड जिल्ह्यामध्ये सध्या क्राईम रेट जास्त आहे इतर जिल्ह्यांपेक्षा असं म्हटलं जातं. ते खरं आहे का खोटं ते अगोदर सांगा. हो सर, आहे जास्त आहे. का क्राईम रेट जास्त वाढतो तिथं? सर तिथं बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे आणि लोक राजकारणाकडे जास्त वळत आहेत. बेरोजगार आहेत म्हणून राजकारणी जास्त आहेत असं म्हणायचं आपल्याला. हो, राजकारणाचं अनुकरण करतात त्यांचं लोक. राजकारणाचं अनुकरण करतात, त्याच्यामुळे तिथं क्राईम रेट. मग जर तुमची पोस्टिंग तुमची बीडलाच झाली तर तुम्ही क्राईम रेट तिथला कसं कमी कराल ते मला सांगा. त्याच्यावर उपाययोजना काय कराल? सर एक तर बीड जिल्ह्यामध्ये शिक्षणाचं थोडंसं शिक्षण व्यवस्थित दिलं जात नाही तिथं आणि शिक्षणाचा दर्जा ढासळलेला तिथं. तर तरुणांना तिथं चांगल्या पद्धतीने शिक्षित करणं गरजेचं. मग तुम्ही व्हायला पाहिजे होतं, शिक्षणाधिकारी व्हायला पाहिजे, पोलीस अधिकारी म्हणून काय करणार. मग शिक्षणाधिकारी झाला तर तुम्ही शिक्षणाचा दर्जा सुधारवाल. मग पोलीस अधिकारी म्हणून क्राईम रेट कसं कमी कराल हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. सर कायद्याचं व्यवस्थित पालन करायला लावलं पाहिजे लोकांना आणि गुन्हेगारांची माहिती काढून त्या एरियात पेट्रोलिंग केलं पाहिजे. आणि किती कट ऑफ आहे तुमचा? सर 243. किती स्कोर तुम्हाला? 280. कितीचं लीड आहे? 37 37 मार्काचं तुम्हाला लीड आहे. आता NT म्हणजे काय? नॅशनल ट्राईब, नोमॅडिक ट्राईब. नोमॅडिक ट्राईब, ओके. आता भटक्या जमाती ज्याला आपण म्हणतो, आता भटक्या जमातीमध्ये बरेच लोक आहे की त्यांचं NT मध्ये धनगर समाज सुद्धा आहे, राईट. त्यांना ST मध्ये समाविष्ट करावं याकडे तुम्ही कसं बघता? त्यांची जी मागणी आहे धनगर समाजाची की आम्हाला ST मध्ये फॅसिलिटी मिळाव्या, त्याकडे तुम्ही कसे बघता? हो सर, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यामध्ये धनगर समाज हा ST मध्ये समाविष्ट आहे. तर त्यासाठी मागणी महाराष्ट्रात पण चालू आहे की आम्हाला ST मध्ये, आणि बराचसा समाज भटकंती करणार आहे त्यामुळे त्यांची मागणी की आम्हाला. तुम्हाला काय वाटतं की त्यांना ST मध्ये दिलं पाहिजे? हो सर, मागासलेल्या समाजात द्यायला पाहिजे. दिलं पाहिजे. तुम्ही अथॉरिटी आहात का असं म्हणायला की त्यांना दिलं पाहिजे? हो सर, जर त्यांचा निकष काय ठरवून जर त्यात बसत असतील तर त्यांना द्यायला पाहिजे. ओके, चल. काय व्हायचं तुम्हाला? पोलीस ऑफिसर का व्हायचं? सर माझ्या आईवडील मेंढपाळ आहेत आणि ते मी म्हणूनच तुम्ही म्हणता ST मध्ये दिलं पाहिजे का? हो सर, ते लहानपणापासून एक गावाहून त्या गावा भटकंती करत नाही, तर मग मी जर PSI म्हणून माझी निवड झाली तर त्यांचं ते काम बंद होऊ शकतं आणि मला एक चांगला रोजगार मिळू शकतो आणि समाजात प्रतिष्ठा मिळू शकते सर, आणि लोकांमध्ये मिळून मिसळून काम करण्याची संधी मिळू शकते. बरं, किती मेंढ्या आहेत आपल्याला? सर 80. 80. हो सर. आता मेंढीचा रोजगार जो आहे तो भटकंती रोजगार आहे. किती दिवस वर्षातून ते भटकंती करतात? सर 6-7 महिने बाहेर राहतात. हो आणि 4 महिने गावी राहतात. 4-5 महिने गावी राहतात. ठीक आहे. धनगर समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी शासनाने कोणती महामंडळे निर्माण केली? राजा यशवंतराव होळकर महामेश योजना चालू केलेली सर. त्याच्यात भरपूर योजना दिलेल्या आहेत, त्याचं प्रबोधन तुम्ही केलं पाहिजे समाजासाठी. हो सर, आहे ते. काय काय त्याच्या योजनेमध्ये? त्यात 20 मेंढ्या आणि 1 नर दिला जातो त्या योजनेमध्ये. अजून चाऱ्यासाठी मशीन दिली जाते आणि गोठा बनवण्यासाठी पण सहाय्य केलं जातं. बेस्ट. ओके, मेंढ्यांचे जाते सांगा. लास्ट प्रश्न सांगा सर. महाराष्ट्रामध्ये डेक्कनी आणि माडगाव. बेस्ट. थँक्यू सर.